तुमच्याकडे मराठी माणसांसाठी काहीतरी मागायला, आणि ते पण फक्त मतदान आहे, पण खूप मोठं आहे मतदान. त्या मतदानामुळे आपण कुणालाही सत्तेवर बसवलंय, तर एकदा राजसाहेबांना बसवा. धन्यवाद. कुठं जायचं इथे दादा, विसरू नका. एक हात जोडून विनंती आहे. विनंती करायची गरज नाही. कसं आहे, साहेब लढतायत मराठी माणसांसाठी, तुम्ही सगळे बघताय. तुमचे बघतो माझे पण मी तर साहेबांची प्रेरणेनेच करतो सगळे. पण आता प्रश्न असा आहे की सगळे मतं लांब गेलेत साहेबांपासून, कारण ते मराठी भाषेसाठी लढताय. तर आता मराठी माणसांची फरज आहे की आपण साहेबांसोबत उभे राहा, राज ठाकरे साहेबांसोबत. हा रेल्वे इंजिन निशाणी. चला, धन्यवाद. चला द्या अमित भाई, द्या. चला, नंतर आम्ही जेव्हा पक्षाची सुरुवात प्रचाराची करेन इलेक्शनची, तेव्हा सोबत या आमच्या बरोबर. हा, चला, धन्यवाद. अमित मस्त दादा, धन्यवाद. विसरू नका. नमस्कार दादा, नमस्कार. चला. गुजराती આપણે ભલે ગુજરાતી છીએ, પણ અહીંયા આપણે રહીએ છીએ. જો આપણે જ્યાં રહીએ ત્યાંની ભાષા કઈ? મરાઠી. ગુજરાતમાં કઈ ભાષા? ગુજરાતમાં ગુજરાતી. અહીંયા કઈ ભાષા? ને હું જાહેરમાં કહું છું. હા, બસ મરાઠી બોલतो ना. अरे वा, मग चांगलं आहे. चला, असेच गुजराती पाहिजे, जे या महाराष्ट्राला समजतात, मराठी भाषेला समजतात. बस, चला. दादा, नमस्कार. राजसाहेब ठाकरेंना संधी द्या. विसरू नका. साहेब मराठी भाषेसाठी लढतायत, सगळे मतं गेले त्यांच्या बाजूने. आता दुसरे, आता फक्त मराठीच आहेत. तुम्ही द्या. किती दिलं? नमस्कार. आपण सगळ्यांना संधी दिलेली आहे निवडणूक मध्ये. आता आमची एक विनंती आहे, सन्माननीय राज ठाकरे साहेबांना संधी द्या. बरोबर आहे ना? साहेब मराठी भाषेसाठी लढतायत, आपण बघताय. मराठी भाषेसाठी लढतायत, तर जे दुसरे आहेत मतं ते सगळे पडतायत राजसाहेबांपासून लाभ. माझ्यासारखे जे गुजराती आहेत, ज्यांना समजतात राज ठाकरे, ते ठामपणे उभे आहेत. पण आता माझं म्हणणं असं आहे की मराठी माणसांनी ठाम उभे राहा. आता काही बघू नका. ते हिंदुत्व चालवलं तेव्हा आपण सगळ्यांनी हिंदुत्वाला मतदान केलं, मोदी साहेबांना बसवलं ना. आता मराठी भाषेचा प्रश्न आहे. बरोबर आहे? तर आता तुम्ही पण तुमच्या जे नातेवाईक असतील, इथे राहणारे, गावी राहणारे, सगळ्यांना सांगा, आता एकच रेल्वे इंजिन, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. चला, धन्यवाद. नाही दिलं. द्या साहेब, सगळ्यांना संधी दिलेली आहे, तर एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. एक विनंती आहे. बरोबर आहे ना? हिंदुत्वासाठी आपण मोदी साहेबांना बसवलं वरती, आता मराठी भाषेसाठी राजसाहेब लागणार ना आपल्याला महाराष्ट्रात. बरोबर आहे? धन्यवाद. दादा, नमस्कार. दिली पाहिजे ना. रेल्वे इंजिन निशाणी आहे तुमच्याकडे. आता परत काहीतरी नवीन प्रोपोगंडा घेऊन लोक येतील की आता हे करा, नाही तर परत हे होईल. कसं त्या निवडणूक मध्ये केलं ना, की मुसलमान आणा तर हे होणार, हे होणार, ते होणार. परत काही ना काहीतरी घेऊन येणार. आता यावेळी ठामपणे उभे राहा की आपल्यासाठी कोण लढतोय, मराठी भाषेसाठी कोण लढतोय. तर मराठी भाषेसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे लढतायत. तर यावेळी रेल्वे इंजिन बाकी जे येत आहेत काय देत असतील ते पण घ्या, आमचं तेही म्हणणं नाही, पण मतदान रेल्वे इंजिनला करा यावेळी. बस, धन्यवाद.
नमस्कार. ऐकलं तुम्ही? हो. काय ऐकलं? आता जे सांगितलं काय सगळं ऐकलं सांगा जरा. मराठी भाषेसाठी असं असं ठाकरे हे करतायत. हा, मग तुम्हाला मतदान दिलं पाहिजे ना. निशाणी रेल्वे इंजिन विसरू नका. मी परत सांगतोय, कोणी आला तुम्हाला काय लालच देणार, काही देणार, सगळे घ्या, पण मनात फक्त एवढं विचार करा डोळे बंद करून की आपल्या मराठी भाषेसाठी कोण उभा आहे महाराष्ट्रात. आम्ही त्याला मतदान करणार. मंदिरासमोर उभे राहा आणि त्यांना विचारा देव आपल्याला कोण सहकार्य करतो मराठी भाषेसाठी, त्याला आपण मतदान करायचं. बरोबर आहे. धन्यवाद. चला दादा, नमस्कार. विसरू नका. घेतलं ना. पण परत सांगतो हा, ह्यावेळी द्या संधी. रिक्वेस्ट आहे. दादा नमस्कार. द्या यावेळी सन्माननीय राज ठाकरे साहेबांना संधी. हा मावशी राजसाहेबांना संधी द्या, आशीर्वाद द्या. झाला. हा आहे ना. मी घेतलं सर. हाय कोण हे घ्या ना. पुढे जाऊ ना तिथून. आता येणाऱ्या निवडणूकमध्ये एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. मराठी माणसांसाठी लढणारे एकमेव व्यक्ती. बरोबर आहे. आपण हे बघताय ना टीव्ही मध्ये. काय झालं आता, साहेब लढतात मराठी भाषेसाठी, तर दुसरे जे मतदान आहेत ते सगळे साहेबांपासून लांब चाललेत. तर मराठी माणसांनी आता ठामपणे उभं राहायला पाहिजे असं मला वाटतंय. या गुजराती माणसांना असं वाटतंय. बरोबर आहे ना. ज्याला राज ठाकरे करतात, ज्याला मराठी भाषेवर प्रेम आहे, ते सांगणार या महाराष्ट्रात पहिली भाषा मराठी. आता मराठीसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे लढतायत, तर आपण सर्वांनी साहेबांबरोबर ठामपणे उभे राहा प्लीज. दादा नमस्कार. विसरू नका राज ठाकरे साहेबांना यावेळी. तर काय लालच देतात लोक आणि माइंड डायव्हर्ट करतात. कधी हिंदुत्व, कधी दुसरा काय, कधी काहीतरी. ठीक आहे, हिंदुत्व म्हणून आपण बसवलं ना सत्तेवर, पण आता मराठी माणसांसाठी साहेब लढतायत. बघा आता सगळ्यांचे व्हिडिओ झाले. आज पण एक व्हिडिओ होता की मराठी लोग ये कर रहे, मराठी वो कर रहे, तो अभी हम सब एक हो जाए. महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजे असं एकदम ठामपणे बोला. एवढं कमी आवाजात बोलू नका. मराठी पण एक झाला पाहिजे असं. मराठी माणूस एक झाला पाहिजे आणि पेटून उठला पाहिजे राज ठाकरे साहेबांसाठी. मराठी एकी पाहिजे. बघा कसं आहे ना, आमचे गुजराती मित्र आहेत ते क्लिअर कट सांगतायत की आम्ही सगळे एकाच ठिकाणी जाणार, मराठी मतं डायव्हर्ट होणार आणि परत तुमची हार होणार. पण यावेळी मी गुजराती म्हणून तुम्हाला सांगतोय, यावेळी मराठी म्हणून एक राहा आणि सन्माननीय राज ठाकरे साहेबांना संधी द्या. धन्यवाद. प्लीज. हा बाबा बाबा. अच्छा दिलं ना. हा दिलं पेम्पलेट. चला नमस्ते. आप भी दीजिए वोट. आहे कोण? द्या. नमस्ते. द्या. रेल्वे इंजिन यावेळी राज ठाकरे साहेबांना संधी द्या. ठीक आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, पहिला धर्म मराठी. राज ठाकरे साहेबांना संधी द्या. रेल इंजन, रेल इंजन. पवार हाऊस चांगला बोर्ड लावलाय. पण आता वेळ आहे सन्माननीय राज ठाकरे साहेबांसोबत उभा राहायची. बरोबर आहे ना. एक वेळ उभे राहा. फक्त हो सांगू नका. का तुमच्याकडे जेवढे लोक येणार ना, तुम्ही सगळ्यांना हो सांगणार आहे. पण फक्त ते देवळाकडे उभे राहा आणि त्यांना विचारा की आपल्यासाठी कोण लढतोय महाराष्ट्रात, त्याला मतदान करा. धन्यवाद. रेल्वे इंजिन आपण सर्वांना संधी दिली. एक राजसाहेबांना हा नमस्कार. रेल्वे इंजिन लक्षात एक ठेवा. संधी राज ठाकरे साहेबांना. रेल्वे इंजिन निशाणी सगळ्यांना संधी दिली आहे. एक संधी राज ठाकरे साहेबांना. आता रेल्वे इंजिन लक्षात. अरे बा हरिओम बा. ये तुम्ही म्हणून ઓળખું ને તમને. અરે વાહ. પણ હવે
આ વખતે વોટ આપવાનું રેલવે ઇન્જિનને. ઓકે આપણે મહારાષ્ટ્રમાં રહીએ છીએ, મરાઠી ભાષાને પ્રેમ કરવાનું અને રેલવે ઇન્જિનને વોટ આપવાનું. બરાબર છે? બધાને મોકો આપ્યો ને? ચલો. હા ચલો આવું પછી આવું. પણ ભૂલતા નહીં આ વખતે. હા काय म्हणता? चला आमच्या सोबत या. नमस्कार. सगळ्यांना संधी दिली ना आपण. आता एक संधी राज ठाकरे साहेबांना पण द्या. बघताय ना टीव्ही मध्ये मराठी माणसांसाठी लढतायत साहेब. बरोबर आहे ना ताई? फेसबुक मध्ये आपण लाईक करतो. नाही राज साहेब बरोबर करतायत. पण मतदानाच्या वेळी तुम्ही सगळे विसरतात त्यांना. पण यावेळी विसरू नका. धन्यवाद. हा पत्र चला त्या पत्र. रेल्वे इंजिन लक्षात ठेवा. रेल्वे इंजिन निशाणी आपली रेल्वे इंजिन. अरे यावेळी राज ठाकरे साहेबांना संधी द्या. इधर आहे आपला. हा आता तर द्यावंच लागेल. ठीक आहे. आता आम्ही उमेदवार म्हणून कोण नाही आलोय. मग या ना, काम करायचं तर चांगलं आहे. आइए वेलकम. हाय बेटा. पापा को बोलने का इलेक्शन में जब जाएंगे ना वोट देने, तो पापा को क्या बोलने का? रेलवे इंजन का बटन दबाना. क्या बोलने का? हाँ और एकदम बोलना पप्पा नहीं तो बात नहीं करूंगी. क्या बोलने का? हाँ बोला अंकल ने बोला है. बाकी आम्ही साहेबांचा प्रचार करतोय. ठीक आहे चला. दिला आपण ताईंना. इथं दिलं ना? यांना नाही दिलंय. आता एक संधी राज ठाकरे साहेबांना. विसरू नका. रेल्वे इंजिन मतदान करा. नमस्कार साहेब. या प्रचार या आता झालो आंबेडकर. चला आता या ना. फक्त हे सांगायला आलोय तर एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. बरोबर आहे? कारण आपण सगळ्यांना संधी दिली, सगळ्यांना बसवलं. बघितलं ना? हिंदुत्वाचं नाव दिलं, सगळ्यांना हिंदुत्व केलं, लोकांनी मतदान पण केलं. पण शेवटी आता काय दिसतंय का कुठं हिंदुत्व? काहीच नाही. पण साहेब बघा मराठी भाषेत लढतायत तर ते दिसतंय. आज इतर सगळे एकवटलेत. मी भले गुजराती आहे पण मी सांगतोय इतर सगळे एकवटलेत. आता मराठी माणसांनी तसंच एकत्र व्हायचंय आणि रेल्वे इंजिनला मतदान करायचंय. विनंती आहे तुम्ही पण द्या. तुमच्या आजूबाजूला सांगा, गावाला सांगा, सगळ्यांना सांगा की आता आपण एक मन बनवायचं, राज ठाकरे साहेबांना मतदान करायचं रेल्वे इंजिन. प्लीज. हा त्या पद्धतीने चला धन्यवाद. अभी नमस्ते. द्या. द्या द्या. चला दीदी राजसाहेब ठाकरे निशाणी रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन विसरू नका. यावेळी राज ठाकरे साहेबांना संधी द्या. हा विसरू नका. फक्त हो बोलणार पण मतदानाच्या वेळी सगळे मराठी माणूस विसरतात आहे ना. पण यावेळी विसरू नका. साहेब भांडतायत आपल्यासाठी. सगळे एकवटले द्या ते लोक. लक्षात ठेवा. त्याच्यात माझे पण लोक आहेत.
पण मी राज ठाकरे साहेबांसोबत आहे. माहिती आहे सर, तुमचे व्हिडिओ बघतो. हा बस धन्यवाद. नमस्ते. एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या, तेवढं सांगायला आलोय. रेल्वे इंजिन निशाणी आहे. हा काय सगळ्यांना संधी दिलेली आहे, तर एक संधी राजसाहेबांना द्या. हा चला धन्यवाद. आपण सर्वांनाच असे नक्की नक्की बोलणार आहात. तर रेल्वे इंजिन लक्षात ठेवा, जो आपल्यासाठी लढतोय त्याच्यासाठी आपण जगणार आहे. चल चल. अरे अडकणार नाही ना कोण इथं, अमितच अडकणार. अच्छा अमित गेला. दादा नमस्कार. एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या, ते सांगायला आलोय. सगळ्यांना दिली ना संधी बेटा, बरोबर आहे ना? तुझं मतदान आहे की नाही? मला वाटतं पहिला असेल, सेकंड टाइम. आपण आता राज ठाकरे साहेबांना द्या. मराठी माणसांसाठी राज ठाकरे साहेब लढताय, बघते ना युट्यूबवर फेसबुकवर लढतायत ना साहेब. आपण आता त्यांना दिलं पाहिजे. हिंदुत्वासाठी मोदी साहेबांना बसवलं ना आपण वरती, आता मराठी माणसांसाठी राज ठाकरे साहेबांना बसा. बाकी एकवटले का सगळे? हा आपल्याला एकत्र होण्याची आवश्यकता. काय प्रॉब्लेम नाही. आता एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. रेल्वे इंजिन बटन, बरोबर ना? हा बरोबर. सगळ्यांना संधी दिली ना, हो ना बरोबर. आता कुणाला देणार? पण असे सगळे येणार, तुम्ही सगळ्यांना हो म्हणणार नाही ना, आम्ही तुम्हालाच देणार, आम्ही तुम्हालाच देणार. पण मंदिराकडे उभे राहा आई, आपला माणूस राज ठाकरे. बस. हा आता देवाला विचार, आम्ही काय करू, आम्ही कन्फ्युज आहोत. सगळे आम्हाला भ्रमित करतात, तर देवही सांगेल की आता ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेब पाहिजे. बरोबर बरोबर आहे. बरोबर. धन्यवाद. निशाणी रेल्वे इंजिन. रेल्वे एक संधी राज ठाकरे साहेबांना. हा आपलंच आहे. अच्छा इकडे 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 इकडे. उठव, उठव. अरे बाबा. एक संधी राज ठाकरे साहेबांना. नक्की नक्की. फक्त वर्णावरणा नक्की. मुंबई वाचवायची असेल तर असं नक्की. काय सगळ्यांना आपण तेच सांगणार आहे. नक्की नक्की नक्की. सगळ्यांना नाही, आताच तुम्ही झालीत पहिले. अच्छा. अरे, नाही नाही, यानंतर बरेच लोक येणार, तुम्हाला सांगणार आम्हाला द्या. पण आता तुम्ही तर सगळ्यांना दिली एक संधी. आता मी माझ्यासाठी मागायला नाही आलो, मी राज ठाकरे साहेबांसाठी आलो. ठीक आहे. रेल्वे इंजिन. नमस्कार. एक संधी राज ठाकरे साहेबांना. रेल्वे इंजिन. निशाणी रेल्वे दादा नमस्कार. एक संधी द्या राज ठाकरे साहेबांना, विसरू नका. निशाणी रेल्वे इंजिन. रेल्वे इंजिन. प्लीज डोंट कीप चर्मन. ओके ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. निशाणी रेल्वे इंजिन. चला आता कुठे जायचंय? हाय कोण? एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. आता सगळ्यांना दिली आहे ना संधी, दिली की नाही दिली सगळ्यांना? आता साहेबांना पण द्या एक संधी. रेल्वे इंजिन निशाणी आहे. निशाणी निशाणी. नमस्कार. एक संधी राज ठाकरे साहेबांना, विसरू नका. फक्त हो सांगू नका. तेव्हा बटन दाबायला जाणार तेव्हाही दाबा, आणि फक्त एवढं बघा की कोण आपल्यासाठी लढतोय या महाराष्ट्रामध्ये. निशाणी एक मिनिट. आता एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. खरंच देणार की हा फक्त ते सगळ्यांना हा सांगते तसं सांगितलं? खरं सांगा, पक्का देणार ना? तुम्ही आता टीव्ही बघता तर आता येणार राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेसाठी हे केलं,
बघताय ना टीव्ही मध्ये? मग आता दिलं पाहिजे की नाही? रेल्वे इंजिन. धन्यवाद. दादा, रेल्वे इंजिन. एक संधी द्या राज ठाकरे साहेबांना. आता विनंती आहे. रेल्वे इंजिन निशाणी. रेल्वेची नमस्कार द्या काका. सगळ्यांना संधी दिली आहे, तर एक संधी राज ठाकरे साहेबांना द्या. बरोबर ना? दिली पाहिजे की नाही? सगळ्यांना दिली ना संधी आपण. मोदी साहेबांना हिंदुत्वाच्या नावावर बसवलं ना वरती. आता मराठी भाषेसाठी राज ठाकरे साहेब पाहिजे महाराष्ट्रात. धन्यवाद. निशाणी नमस्कार, कसे आहात? आता एक संधी द्या राज ठाकरे साहेबांना. आता आता वेळ आहे. अच्छा, ते सांगायला आलो. आणि तुम्ही पण द्या, आजूबाजूला सगळ्यांना सांगा. बाकी सगळ्यांना पण सांगा, गावी पण सांगा. हे यावेळी राज ठाकरे साहेब बस. मुंबईमध्ये कुठं लोक आपले राहत असतील त्यांना सांगा की आपल्यासाठी एकच माणूस भांडतोय मराठी भाषेसाठी, आणि त्याच्यासाठी गुजराती माणूस आलाय. बरोबर आहे ना? ठामपणे सांगतोय की मराठी भाषेसाठी साहेबच लढत आहेत, आणि महाराष्ट्रात पहिली भाषा मराठी. बरोबर आहे ना? निशाणी रेल्वे पाणी पिऊन. निशाणी नाही बस बस, आम्ही चालू आहे. फक्त 1-2 ग्लास द्या बस. बस 1-2 ग्लास द्या, घेऊ आम्ही. बस बस, येतो नंतर. तुम्हाला आणतो या. अरे हे तर दिलं नाही आपण तिकडे. बरोबर आलं. चला हा, कशा आहेस? बस 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 बस. अरे झोपून राहा. आता बरी आहे तब्येत? एकदम बॉडी कमी झाली एकदम. पाठवलंय त्या इंजेक्शन 2 दिवसात. बोलताना त्रास होतो. दम लागतो, विकनेस आहे. होईल होईल. आता ते एकदा रिकवर झाला ना, मग ते स्पीडनी रिकवर पण होतो. असं आहे. चला आराम करा. बस काय नाही, पाणी होतं.